त्याची ओबीसी आरक्षण बचाव पदयात्रा ही त्याच्या कॉप्या कोणाकडे सेट द्या ना. ही 17 ते 31 त्याची एक मीटिंग झाली गेवराईमध्ये. त्या ठिकाणी समितीचे काही लोक तिथं होते, त्यात मयुरी खेडकरी होत्या. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की राजकीय विरहित आपल्याला समाजापर्यंत जाणं आहे आणि आपण ते जाऊया. ज्याला जसं होईल त्या पद्धतीने समाज जागृत करणं, समाजापर्यंत आरक्षण कसं धोक्यात आहे हे सांगणं आणि आरक्षण वाचवण्यासाठी पुढाकार घेणं व जनजागृती करणं हा मुद्दा. मग 16 तारखेच्या रात्री हे बॅनर हे निघत आहे. अक्षरशः ह्याच्याविषयी काही चर्चा झालेली नव्हती की बॅनर बनवायचे किंवा पॉम्पलेट बनवायचे असं काही ठरलं नव्हतं. त्यानंतर हे रात्री अचानक निघल्यामुळं ह्याच्यामध्ये आपण जिथे लिहिलेलं आहे दलित अल्पसंख्याक, बघा दलित अल्पसंख्याक आरक्षण बचाव पदयात्रा, त्याच्यामध्ये आमचं नाव आहे त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण तिथं असं ठरलं होतं की पॉम्पलेट बॅनर हे करायचे नाही, आपल्याला फक्त लोकांपर्यंत जायचं आहे. मग हे निघल्यामुळं हे याच्यामध्ये मग काही खालीवर नाव झाले त्यातही आमचं दुमत नाही. पण ठरल्याप्रमाणे असं करायला नको होतं. तर त्यामध्ये बैठकीला मयुरद्या होत्या बैठकीला, बरोबर आहे. मग मयुरींचं नाव वगळण्यात आलं, हे ते पॉम्पलेट आहे. त्याच्यात माझं नाव आहे पण त्यांचं नाही. मी तर पूर्वीपासूनच बोलत होतो त्यातही नाही. पण बैठकीला ह्या होत्या, ह्या बी आपल्यासोबत. मग त्यानंतर बाग पिंपळगावपासून जे सुरू झाले तिथं बॅनर लागले म्हणून कळालं मला सायंकाळी. मग बॅनर आणि पॉम्पलेट नको होते तर मग बॅनर लागल्यामुळे आपणही बॅनर बनवले. आपण बनवलेले बॅनर किंवा पॉम्पलेट ॲज इट इज मॅटर, सेम मॅटर, त्यात कुठलेही बदल न करता वरचं माझं नाव कट करून हाही अशाला तसंच आपण सेम खाली घेतलं आणि ह्यांचं नाव नसल्यामुळे आपण त्यांचा फोटो ॲड केला, कारण आपण ते बॅनर बनवलं. तेच विचार, तेच धोरणं. काही महापुरुषांचे फोटो आम्ही वाढवले, काय ह्याच्यामध्ये जे करेक्शन होते, जसं की उदाहरणार्थ इथं बाग पिंपळनंतर खाली तुम्हाला तळणेवाडी दिसेल, जे की नंतर आपण उमापूर केलेले, जे त्याच्यात चुका झाल्या होत्या नंतरच्या पेक्षा की आपण चूक दुरुस्ती केली. त्याचबरोबर एक नाव चुकलं होतं, संतोष भारतीचं संताज भारती झालं होतं, ते आपण दुरुस्त करून घेतलं. त्यानंतर जे बॅनर लागले हे बॅनर ज्या बॅनरमध्ये ॲज इट इज मॅटर, जनजागृती होऊन जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावे हा हेतूने मग आपण हे बॅनर लावले. त्यानंतर ते बॅनर फाटले, तो भाग वेगळा आहे. आणि परवा दिवशी एक बैठक बोलवण्यात आली, त्यामध्ये मी गेलो. त्या बैठकीचे आपल्याकडे काही गोष्टी मी व्हिडिओ मुलांना देतो किंवा तुम्हाला दाखवतो पर्सनली. त्या बैठकीत सांगितलं की इथून पुढच्या यात्रेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवायचा नाही, आम्ही जो असं काही बोटावर मोजणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इथून पुढे तुम्ही यायचं नाही. ही यात्रा समाजाची आहे, ही यात्रा कुठल्याही एक व्यक्तीची पर्सनली नाही. ते तसं झाल्यामुळं आम्ही आमच्या परीने जातो, जागृतता करतो. परंतु जर त्यांना आम्ही येऊ नये असं वाटत असेल, त्याचं कारण असं आहे की
तिथल्या प्रस्थापित लोकांना लक्षात आलं की मयुरी मस्के किंवा बाळासाहेब मस्के यांची लोकप्रियता वाढत चालली. आम्ही आज म्हणत नाही आहे की आम्ही उमेदवार आहेत, आम्हाला त्या बाबतीत बोलायचं नाही, आम्हाला राजकारणही करायचं नाही, पण समाजाची यात्रा आहे म्हणून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करतो. आणि ही वाटचाल करत असताना काही प्रस्थापितांनी त्यांना सांगितलं की त्यांची लोकप्रियता वाढते म्हणून आम्हाला वगळण्यात आलं. आमचं म्हणणं एवढं आहे की उद्या समाजाने आम्हाला विचारू नये, उद्या समाजाने आम्हाला विचारू नये की ही यात्रा ज्यावेळेस समाजासाठी निघत होती त्यावेळेस तुम्ही कुठं होता. म्हणून समाजासमोर स्पष्टीकरण देणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ही बैठक बोलली आहे. मला गेवराईकरांना समस्त ओबीसी समाजाला सांगणं आहे की याच्यामध्ये आपण आता हे लेटेस्ट कम्प्लीट आहे, याची एक कॉपी पहिली ही द्या, याची एक कॉपी द्या. दोन जण या ना, एक जण छापायचंच नव्हतं ठरलं होतं पण त्यांनी ते छापलं. ठीक आहे, जस्ट नाव उघडण्यात आलं, त्यानंतर हे आम्ही छापलं. त्यानंतर आता हे लेटेस्ट उद्याच्या सभेसाठी हे छापलेलं. यात ना माझं आहे नाव आहे आणि त्यांचं नाव आहे, हे नवीन लेटेस्ट. हे कृपया याच्यामध्ये लिहिलेलं मोजे ताडसोन्ना इथे शनिवार दिनांक 24/8/2024 रोजी सायंकाळी 4 वाजता संघर्ष होते उपोषण करते लक्ष्मण आकेसाहेब व श्री नवनाथ आबा उमर यांची जाहीर सभा. बरोबर आहे. हा हाके साहेबांचा दौरा आहे. हाके साहेबांच्या वॉलवरून झालेली पोस्ट आहे. आपल्या मतदारसंघात जे तालुका बीड आहे आणि त्यांच्याकडनं आहे, तिथं हाके साहेबांच्या वॉलवरनं झालेली ती पोस्ट आहे 1 तासाभरापूर्वी. बरोबर आहे. ते म्हणतात ताडसोन्ना तिकडे चालले. आम्ही पिंपळनेर सांगितलं की आम्हाला त्यांच्या त्या दौऱ्यामध्ये दिसते. ताडसोन्याला असू शकते साहेब, आमचं म्हणणं त्याबद्दल नाही, पण ही यात्रा समाजाची आहे तर कुठल्या एका राजकीय पक्षाची आहे हे पाहू. लेटर पॅडवर जायला पाहिजे होते किंवा कमिटीच्या मेंबर लोकांच्या सहाय्य घेऊन पत्र द्यायला पाहिजे होते. हे आता पत्र मी काढलं, हे तुम्हाला दिलंय. म्हणजे हे आता ते तो मला त्याच्या बाबतीत मला बोलायचं नाही. मला फक्त एवढं बोलायचं आहे ही यात्रा समाजाची आहे. ही यात्रा कुठल्याही राजकीय पक्षाची नव्हती. कमिटीमध्ये सगळे विविध पक्षाचे लोक तिथं होते. मग विविध पक्षाचे असल्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीनुसार ते पत्र द्यायला पाहिजे होतं. कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याच्यात विषय यायला नको होता. ज्या अर्थी आम्ही स्वतः पत्र दिलेलं आहे, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा उल्लेख केलेला नाही. आम्ही पर्सनली पत्र दिलेलं आहे की बंदोबस्त मिळावा म्हणून. ते आमचं पत्र आहे, त्याच दिवशीचं आम्हीही पत्र दिलेलं आहे. पण आम्ही याच्यात राजकारण केलं नाही. आम्हाला राजकारण करायचं नाही आणि पुढेही भविष्यामध्ये गैरसमज होऊ नये म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलो. त्या सगळ्या बाबीमध्ये सांगा झालं की आम्ही म्हणायचं की तुम्ही या कार्यक्रमाला चला, त्यांनी सांगायचं या कार्यक्रमाला.
मग आम्ही एका ठिकाणी आम्हाला जो वरून दौरा आला जो आम्ही तुम्हाला दिला आहे त्या दौऱ्यानुसार आम्ही जनजागृती करतो आणि त्याच्यामध्ये तिकडं नको मग इकडं चला, मग हे याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो। आम्ही समाज म्हणून लोकांपर्यंत गेलो। माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ती मी तुम्हाला ऐकतो। आम्ही हे पॉम्पलेट वाटत होतो, बॅनर लावण्याला त्यांनी थांबण्यास सांगितले, आपण ते थांबवले, त्याला वाद नको, कुठेतरी एकत्रित येणं महत्त्वाचं आहे। बॅनर थांबवले, जे पॉम्पलेट होते पॉम्पलेटही नंतर त्यांनी सांगितलं पॉम्पलेट वाटायचे नाही, आपण पॉम्पलेटही स्टॉप केले। त्यानंतर आम्ही गावोगावी या तालुकाभरामध्ये जे ऑपरेशन केले किंवा त्यांचे जे कुटुंबातले जे कोणी लोक भेटतात आणि उदाहरणार्थ अण्णा तुम्ही मला भेटले, तुमच्याबरोबर कोणी व्यक्ती आम्ही त्यांनाही राखी देणार नाही, तर न देण्याचा काही विषय त्याच्यात येत नाही, हे आहे। आणि हे पॉम्पलेट याच्यात कुठलाही राजकीय पक्षाचा किंवा याच्यामध्ये कुठेही उमेदवारीचा विषय नाही आहे, हे तर आमचा अगोदरच ठरलेला उपक्रम होता। हे पत्र विनोदराव तुम्ही वाचलं, मला तुम्ही तुमच्याशी या विषयात चर्चा केली होती। ते एक भगिनी म्हणून, एक महिला म्हणून आम्ही जी केलेली सेवा आहे ती सेवा लोकांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं रक्षाबंधनी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं। आपण चाललोच आहोत तर चला पोस्टाने पाठवणार होतो आम्ही, बघा त्याचा पुरावा असा आहे की इथं सगळं रेडी केलं होतं आम्ही, आम्हाला पोस्टाने पाठवायचं होतं, लक्षात घ्या। एक 5, 50, 100 किती जाणं बरं करायचं जेवढे हे आम्ही स्टिकर तयार केलं, आम्हाला फक्त नाव आणि गाव टाकायचं होतं, बाकी पिन कोड पासून तर सगळं आम्ही तयार करून ठेवलं होतं ऑलरेडी। हे आम्ही पोस्टाने पाठवलं होतं। या सगळ्या राख्या जवळजवळ 6000 राख्या आम्ही तयार केलं होतं। 5073 ऑपरेशन झाले, मग तिथं ती राखी पोहोचवण्याचा आमचा हेतू होता। परंतु योगायोग कार्यक्रम निघल्यामुळं चाललोच आहेत त्या गावात तर प्रत्यक्ष देणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे चाललो होतो। नंतर त्यांनी हे सुद्धा वाटायचं नाही, याच्यावरही निर्बंध आणले, त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकतो। राख्यात काय राजकीय उल्लेख आहे काहीच नाही, मग त्याच्यात ते पॉम्पलेट वाटत नाही आणि राख्या द्यायच्या ते असे विविध, मग तेही बंद केलं आपण, तरी देखील मीटिंगमधनं आम्हाला ठरवून यायचं नाही म्हणून सांगितलं। ही गोष्ट तुमच्यासमोर आली पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो। आमचं म्हणणं एवढंच आहे की बोटावर मोजण्या एवढ्या काही लोकांनी पुन्हा समाजाला कोणाच्या तरी दावणीला बांधू नये, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो। मी समाजाची माफी मागतो, माझी येण्याची व त्यांना भेटण्याची फार इच्छा आहे, पण आता आम्हाला त्यांच्याबरोबर चालता येणार नाही किंवा आम्हाला त्यांच्याबरोबर जाता येणार नाही। आम्ही आमच्या परीनं समाजाचे काही नागरिकांना सोबत घेऊन आम्ही सुद्धा या आमच्या पद्धतीने जाणार आहोत, पण आम्हाला आता त्या यात्रेमध्ये त्यांच्याबरोबर जाता येणार नाही। त्यामुळं जर माझं काय याच्यामध्ये मी कुठं राजकारण केलं असेल किंवा काय चुकीचं केलं असेल याचे का तुमच्यासमोर पुरावे मांडले तर मला समाजाने भर चौकात बोलून जी शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या, आम्ही दोघंही त्या शिक्षेला तयार आहोत। परंतु कुठल्या तरी प्रस्थापित नेत्याच्या सांगण्यावरून एक सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ता आणि कार्यकर्तीला जर त्यांच्या बोलण्यावर थांबवलं जात असेल, येऊ नका म्हणलं असेल, ही यात्रा समाजाची कोणाची बांधील नाही, हा मुद्दा आमचा महत्त्वाचा होता, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि तुम्हाला इथं बोलवलं। आता काय प्रश्न असतील जी काय कमिटीचे जे पूर्वीपासून जे आम्ही होतो ती सगळी लोक तिथं होती। ज्यावेळेस माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता, आम्ही नव्हतो, त्यावेळेस हाटे साहेबांच्या स्वागतासाठी सगळ्यांनीच बॅनर लावले, त्यावेळेस आमचा कोणी फोटो वापरला नाही,
सगळ्यांनी आपापल्या परीने बॅनर लावले, आम्ही लावलो. आजही आम्ही त्या भूमिकेत की बाबा कुणी कोणाचं बंधनात नसतं. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत. समाजाला संकटाकाळी मदत करणं तिथपर्यंत जाणं, जो ज्या समाजाचा आहे तो त्या समाजाचा देणं लागतो आणि त्या समाजासाठी त्यांनी कामही केलं पाहिजे. इतर समाजाला सोबत कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल त्याच्यामध्ये, हे आजचंही त्यांचं बॅनर बघा, मागचंही त्यांचं बॅनर बघा. मागचं बॅनर आणि आपल्या गाडीतलं कलरवालं फ्रेम कलरवालं सांगितले का चालणार नाही. हे समाजाला मी सांगणं बंधनकारक होतं, पत्रकार बांधवांना सांगणं बंधनकारक होतं का आम्ही समाजाला बांधिले म्हणून आम्हाला समाजाला सांगणं बंधन. आम्ही 5 मुद्दे त्यांनी जे घेतले होते साहेब, आजही तो का यात तरी फ्रेश त्यांचं गाणं त्यांचे आहेत 5 मुद्दे. जात न्याय जनगणना, मंडळ आयोगाची 100% अंमलबजावणी, राजकीय आरक्षण रद्द करू नका, ओबीसी दलित अल्पसंख्याक शिष्यवृत्ती तत्काळ द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का नको. 5 आहेत. आमच्याकडे 6वा मुद्दा आहे मराठा समाजाला स्वतंत्र व आर्थिक निकषाचं आरक्षण द्यावं. हा मुद्दा मी वाढवला. मला कुठल्या जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नाही. मग आमचा मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाची स्वतंत्र आरक्षणाची मागणीला आम्ही पहिलाही पाठिंबा दिला होता, आजही देत आहोत आणि उद्याही देत आहोत. स्वतंत्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला जे आरक्षण हवे आम्ही त्यांच्यामध्ये खांद्याला खांदा लावून चालायला तयार. मग ती लढाई मुंबईपर्यंत असो दिल्लीपर्यंत असो आम्ही त्याच्यामध्ये सोबत. फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता. आता ही जी पदयात्रा चालू आहे ओबीसी आरक्षण पदयात्रा, यापुढे समजा तुम्हाला म्हणले की बॅनर थांबा किंवा कुठे सहभागी होऊ नका किंवा जे काही तुम्हाला म्हणले असेल ते तुमचा वैयक्तिक बाब. आता यापुढं ओबीसीसाठी तुमचं काय पुढलं हे जेव्हा जेव्हा समाज ओबीसी समाज किंवा ज्या समाजावर अन्याय होत असेल आम्ही त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहिलो. त्याच पद्धतीने पुढे देखील आम्ही सोबत उभं राहतो. मग त्यात मुस्लिम समाज असो, मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, SC असो, ST असो. आता तुम्ही सांगितलं ऑडिओ क्लिपमध्ये काय सांगितलं सर? ऑडिओ क्लिपमध्ये आहे की बॅनर उतरवा. मग मी त्यांना सांगतोय बॅनर तर बंद केलेत, पण जे पुढचे लागलेले आहेत ना ते चकलांब्यात चोरांचा सुळसुळाट आहे, त्यामुळे ते उद्या उतरतील. असं कोणी सांगितलं? असं कुणी सांगितलं? माझ्या प्रश्न ऐकू द्या असं कुणी सांगितलं तुम्हाला? सुगोलजी मुंडे आणि वाघमोडे महाराज. असे ऐकू द्या नाही दोघांना. परमेश्वर आता ऑडिओ मी ते सगळ्यांना सेंड करतो. काय त्यांचं मत काय? हाके साहेबांकडे आम्ही तक्रार केली नाही. आम्ही त्यांना हे सगळे विषय सांगणार आहोत आणि ते निर्णय घेतील. अधिकार आहेत मी पहिले म्हणलं ते जर म्हणले असतं ना की थांबा आम्ही मान्य केलं असतं तर मग ते ओबीसी आहे का, तर मग हे जे खालच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की रोका किंवा बॅनर जिथं आता आम्ही सांगितलं की पिंपळनेरला हाती साहेबांना नंतर 31 तारखेला वडगाव ढोकला की आपल्या समोर पत्रकार हेच आम्ही त्या ठिकाणी केलं. मग अचानक बॅनर बदलताना ताड सोडण्याचा विषय. हालाकी ताड सोडणं वाढला असेल तर हरकत नाही, पण पिंपळनेर आहेच नाही याच्यामध्ये. पिंपळनेर बी यायला पाहिजे होतं आणि ताड सोडणं बी यायला पाहिजे. मग वीज गाडी कोण करतात? आम्ही करू ना साहेब. ऐका ना, तुम्ही जे म्हणले ना आता 21 तारखेला तुम्हाला बॅनर लावायचं किंवा काय हे बंद करायचं ते सांगितले. तुम्ही लक्ष्मण हाकेच्या कारणावर त्या दिवशी का विषय नाही घातला की गेवळ्यातले असे 2-3 जणांनी मला सांगितलं की हे काम बंद करा, असं का नाही घातलं? मी सांगतो कारण की हा विषय बॅनर लावण्याचा किंवा ऐका ना लावण्याचा किंवा उतरवण्याचा नव्हता. आम्हाला त्या यात्रेमध्ये कुठलाही गदारोळ नको म्हणून आम्ही 2 पावलं मागे गेलो.
की ठीक आहे, बॅनर बंद केल्याने आपला जर संघर्ष होत नसेल तर थांबलं पाहिजे. पॉम्पलेट न वाटल्यामुळे जर आपला संघर्ष होत नसेल तर आपण थांबलं पाहिजे. राखी न वाटल्यामुळे आपला संघर्ष थांबत असेल तर चांगली गोष्ट. म्हणून आम्ही ऐकत गेलो. एक समाजाचे घटक म्हणून समाजाप्रती बाबा आपल्याला आपल्यामध्ये कुठलाही संभ्रम नको किंवा भेदभाव काहीच नको, म्हणून आम्ही त्या गोष्टी मान्य करतो. का तर आपल्याला ती यात्रा व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जायची होती, म्हणून आपण त्या गोष्टी करतो. आता मला जिथं जमन मी त्या पद्धतीने जाणारच आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जिथं जिथं मला जाता येईल, जावं लागेल, जिथं मला समाज बोलवल मी तिथं जाणार, आम्ही तिथं जाणार. तुम्ही तुमच्यावर जे अन्याय बरं हेच बोलणार बरं बाई बोल. या सगळ्या तुमच्यावर अन्याय झाल्याची भावना तुमची आहे का? माझ्यावर अन्याय झाला असं मला म्हणायचं नाही. मला एवढंच म्हणायचं की यापुढं मी त्या यात्रेत त्यांच्याबरोबर सहभागी असू शकत नाही. फक्त एवढंच आहे, पिंपळनेर असो, ताडसोलना असो, या कार्यक्रमाला समाजाने बहुसंख्येने यावं हे माझं आव्हान. तो एक वेगळा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी तालुक्यामध्ये काम अडचणी म्हणून लोकांनी अडचणीचा मला संबंध झाला. समाजसेवा म्हणून आपण अनेक 4-5 लोकांचं ऑपरेशनही केलं. परंतु असं काय घडलं की मागच्या काही दिवसापूर्वी गेवराई पोलीस स्टेशनमध्ये एका राजपूतानं तुम्हाला धमकी दिल्याची शाळेवर चर्चा आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आज मीटिंग समाजाप्रती घेतलेली आहे, या यात्रेसंदर्भात घेतलेली. त्यामुळे इथं मी त्या गेवराई पोलीस स्टेशनला मुस्लिम बांधवांच्या ज्या भावना दुखावल्या होत्या त्यासाठी मी मुस्लिम बांधवांच्या सोबत तिथे गेलो होतो. तिथं काय घडलं हे सगळं समाजाने तिथल्या बांधवांनी पाहिलेलं आहे, म्हणून मला त्याच्यात आज बोलण्यात काही रस नाही. काही पत्रकारांशी संवाद साधला म्हणजे तुम्ही त्यांना तुम्ही सांगा का तुमचं आता या यात्रेमध्ये तुम्हाला रोखलं आहे, तर त्याच्यामध्ये काय कारण वाटतं तुम्हाला? कारण जे काही आहे ते आता सगळे यांनी पूर्ण प्रकारे स्पष्ट सांगितलेलेच आहे. आणि या गेवराई तालुक्यामध्ये ओबीसी समाज असेल यांच्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. पदयात्रेमध्ये आलोही होतो, ते चाललोही होतो. इव्हन मी मुलगी असून किंवा एक महिला असून इथं मी समाजाप्रती पुढाकार घेतला आहे. आणि वारंवार बॅनर नका छापू, परत पॉम्पलेट नका देऊ, राखी नका देऊ, हे एक समाज प्रबोधनच होतं, जे की मी स्वतः महिलांप्रती जवळ जाऊनही ते प्रबोधन करत होते आणि त्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करत होते. बहुसंख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करत होते. त्यामध्ये या गोष्टी घडत आहेत तर ठीक आहे, त्याचा मला काही असा अन्याय वगैरे काही वाटत नाही. आता आम्ही समाजाप्रती दिला आता आपण सांगितलं की आम्हाला होते, पण आपण राजकारणामध्ये काम करत असताना तुमच्यासोबत जे लोक येणार आहेत, जर का तुम्हालाच त्याच पद्धतीने जर हँडल केलं जात असेल, बोलवलं जात असेल, धमकी दिली जात असेल, तुमच्यासोबत लोक कसं राहणार आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सुरक्षा द्याल? मला तुमचा प्रश्न नाही. ठाण्यामध्ये जे प्रकार घडला त्याबद्दल अनुसरून बोलतो. तुमच्या बाबतीत म्हणजे तुमच्यापर्यंत धमकी देण्याचं जे प्रकार घडलेलं आहे, तुम्हाला जर ते धमकी देत असतील तर मग तुमच्यासोबत येणारे लोक जर तुम्ही संरक्षण कसं करता आणि किंवा ते तुमच्यासोबत कसे राहतील? आपल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी पोलीस बांधव आहे. दुसरी गोष्ट ही लोकशाही आहे आणि महात्मा गांधींच्या विचारावर आम्ही चालणार आहेत. त्यामुळं जर कोणी चांगल्या कामासाठी एखाद्या गालात आमच्या मारलीत आम्ही दुसऱ्या गाल नक्कीच पुरवतो, पण लोकशाहीच्या मार्गानेच आम्ही लढतो. आम्ही या तालुक्यामध्ये दादागिरी करायला राजकारण किंवा समाजकारण करत नाही. लोकांच्या प्रती आमची आस्था आहे आणि म्हणून आम्ही समाजकार्य आणि राजकारण या ठिकाणी करत आलेलो आहे. पण आज माझं समाजकार्य हे इतकं वाढलं आहे की त्यांना म्हणतात ना, मुद्दे संपले की ते मुद्द्यावर येतात.
त्या पद्धतीचं राजकारण आपल्या गेवराई तालुक्यात मीच नाही तर तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीने पाहिलेली की दादागिरी, हुकुमशाही, दडपशाहीचं राजकारण. म्हणून प्रस्थापित विरुद्ध विस्थापित जी आपण भूमिका घेतली त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही जाणार. अनेक संकट किंवा हल्ले हे आमच्यावरती घडले गेले, याच्यापूर्वी आम्हाला धमकी आलेल्या आहेत, आम्ही त्यातनं मार्ग काढले. कोणीतरी आमच्या अंगावर यायचं म्हणून आम्ही त्याला प्रत्युत्तर देत बसण्यात आम्हाला त्यात वेळ वाया घालवायचा नाही. म्हणून आपले म्हण आहे हिंदीमध्ये, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. तर त्याकडे लक्ष न देता आपल्या वाटचालीकडे आपण चाललो पाहिजे. असे बरेचसे प्रयत्न करून आम्हाला थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणून याकडे लक्ष न देता पुढे चाललो पाहिजे. राहिला प्रश्न माझ्यासोबत असणाऱ्यांचा, मी त्यांच्यासोबत कालही होतो, ते माझ्यासोबत कालही होते आणि मी त्यांच्यासोबत पुढे येईन, तेही माझ्यासोबत पुढे. पण तुम्हाला वाटतंय का की माझ्यासोबतच्या लोकांना फोनवरती याच्यावरती धमक्या दिल्या नसतात? फार फोनवर म्हणा किंवा कोणाच्या तरी माध्यमातून म्हणा दिलेल्याच आहेत. पण ज्यांची आस्था माझ्यावरती आहे, ज्यांचं प्रेम माझ्यावरती आहे, ही लोकप्रियता पाहून तर ते घाबरले आणि ते घाबरल्यामुळे तर हे सगळे षड्यंत्र होत चालले. म्हणून तर आम्ही तुमच्या समोर आलो, म्हणून तर आम्ही समाजासमोर आलो आणि आम्ही आमची व्यथा आपल्यासमोर मांडली. ज्यावेळेस आमच्यावरती ज्या ज्या घटना घडल्या त्यावेळेस यापैकी म्हणजे जे आज समाजाचे फार मोठे येत ते कुणीही मला मदत केली नाही. आम्हाला माझी आई 70 वर्षाची आहे, तिच्यावर देखील 307 लागलेली सर. माझ्या आईला व्यवस्थित चालता येत नाही. कुठल्याही मुलाची आई तिच्यासमोर तिच्या मुलावरती किंवा काही प्रयत्न होत असतील तर कोणी ग बसले, कोणाचीच आई ग बसणार. म्हणून तिच्यावरही केस. एक गावाची ती लोकप्रतिनिधी आहे. बरं, हा प्रकार तुम्ही पोलीस स्टेशनचा म्हणले सर, या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या दिवशी सुद्धा झालेल्या गावामध्ये माहिती घ्या. आम्ही तिथंही नमतं घेतलं आणि जिथं ते घडलंय तिथं त्या मुस्लिम बांधवांच्या समाजाचा आणि देवाचा विषय होता, अल्लाचा विषय होता. म्हणून आम्हाला तिथं राजकारण करायचं. तर आम्ही खूप छान बिलकुल आहे. मी आंबेडकरांचं लेकरू आहे. दुसरी बाजू सांगतो नाण्याची. एक बाजू तुम्ही ती ऐकली. मी आंबेडकरांचं लेकरू, मी छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरू आहे, मी महात्मा फुलेंचंही लेकरू आहे. पण ज्याचे जे विचार आहेत त्या विचारांनी चालतो. महात्मा गांधींचे विचार काय होते की आपल्याला जर कोणी अन्याय करत असेल, कोणी हानमार करत असेल ते काल पुढे करा. आंबेडकर साहेबांनी सांगितलं अन्याय सर करायचं. म्हणून आमची तुमच्यासमोर आज त्यांच्यामुळे चालू. आम्ही जे काय घडलो, ज्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत आणि त्यामुळेच आधी आम्ही बसलो. ज्या संविधानावर हा देश चालतो ना, त्या संविधानामुळेच आम्ही इथं बसलो आणि तुमच्यापाशी आमची व्यथा मांडली. याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं वाटतं तुम्हाला? मिळावं किंवा द्यावं किंवा न द्यावं हे सरकारचं काम. मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे, हे माझं मत आहे, समाजाचं मत आहे, मराठा समाज आणि सकल ओबीसी समाजाचं मत आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. त्यात मागणी आहे, दिलं पाहिजे. देणं न देणं ते सरकारच्या हातात. कोण म्हण? आम्ही नाही त्याच्या इथं विषय. आम्ही आज कोणत्या विषयात गेलोय? कोणाला? बिलकुल समाजाचे नेते पण आम्ही आज कोणत्या विषय घेऊन चाललो त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला ना, मराठा समाजाला स्वतंत्र आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं. त्यांचा मुद्दा असा आहे की ज्या खोट्या नोंदी असतील त्या रद्द करा म्हणतात, ज्या खऱ्या आहेत त्या राहिल्याच पाहिजे. एनिवन नारायणराव मुंडे लेटर पॅड टाकला होता ते काँग्रेसमध्ये हकालपट्टी झाली. ह्याचा प्रश्न त्यांना विचार. ठीक आहे, ओके. आहे कोणाचा प्रश्न? आहे एक शेवटचा प्रश्न विचारा.
मला वाटतं ताजी आव्हान अमोल भाऊ सेवा आहेत, तिकडं सुनील भाऊ आहेत, नाही विचारा कोणाला मोरे साहेब विचारा आहेत, विचारा शिंदे साहेब आहेत. जरा तुम्ही विचारा ना, असं काय मयुरताई. करणार? राठोड साहेब तुम्ही बोला, भाई तुम्ही बोलो. आई बहिणी तर भरपूर प्रश्न आहेत. मयुरताई. सुशील भाऊ. विचारा. आम्हाला काजी ज्येष्ठ पत्रकार काजी साहेबांनी विचारलं की मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही लावता. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. ते असं म्हणाले की ते सरकारचं काम आहे. अशा सरकारचा हिस्सा व्हायला आवडेल का तुम्हाला? अजिबात. जे समाजामध्ये तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण लावेल, त्या सरकारचा भाग सोडा, त्यांना शिवणं सुद्धा आम्ही पसंत करणार. आणि कसं असतं तर मी भारत राष्ट्रीय समिती या पक्षाचा राजीनामा दिला नसता आणि कोऱ्या कागदावर जे पोलीस प्रोटेक्शन मागवलं आहे तेही मी त्या लेटर हेडवर नक्कीच मागवलं असतं. मला ह्या लोकांचा किंवा याचा हिस्सा व्हायला आवडतो. आम्ही तरी राजीनामा दिला होता तरी आम्ही लेटर पॅडचा उपयोग केलेला नाही, लेटर हेडचा. त्यांचे काय झाले ते तुम्हाला माहीत आहे, तरी त्यांनी ते लेटर पॅडचा उपयोग केलेला. ओके.